The next day. गाईज आम्ही आता फ्रेश झालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरला. पण तिथे आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की मोबाईल पर्स काय घेऊन नाही जायचं आहे, पण तरी पण बघूया काय होते. गाईज महाकालेश्वरच्या मंदिरात जाण्याआधी आम्ही शनिदेवाच्या मंदिरात गेलो होतो. तुम्ही पण शनिदेवांचं दर्शन करून घ्या. गाईज आमचा आता दुसरा स्टॉप आहे. आम्ही चाललो आता उज्जैनमधल्या महाकालच्या मंदिरात. तुम्ही बघा आमची सगळी पाठीमागं सगळी चालतात. Much later. गाईज आम्ही आता चाललेलो आहोत उज्जैनच्या महाकाल मंदिरमध्ये. बघा आम्ही बेलाची पानं आणि फुलं पण घेतलेली आहे. आता मला असं वाटतं का आम्हाला भरपूर चालायला लागणार आहे, जामच चालायला लागणार आहे, कारण की देऊळ जाम वरती आहे आणि आम्हाला रिक्षावाले एकदम खाली उतरवली. आणि तुम्हाला मी दाखवते रस्ता पूर्ण कसा आहे ते. गाईज 20 मिनिटं झाली आम्ही चालतून, तरी पण अजून चालतच आहे. मंदिर जाम आतमध्ये आहे आणि आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे आज जाम गर्दी आहे. गाईज मंदिरात प्रवेश केल्यानंतर आम्ही जेव्हा दर्शनाच्या रांगेत चालत होतो तेव्हा ही अखंड लांब भिंतीवर दगडावर कोरीव काम केलेलं आहे आणि त्या दगडाच्या कोरीव कामामध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या जे काही कथा आहे, जे काही अवतार आहेत ते आपल्याला इथून दिसून येतात. त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. गाईज देवाच्या आतमध्ये तुम्ही गर्दी बघा किती आहे, किती माणसं देवाच्या दर्शनासाठी थांबलेली आहेत. पूर्ण 3.5 तास लाईनमध्ये राहिल्यानंतर आम्हाला दर्शन भेटलं आणि त्याच्यात एवढी गर्दी का चालायची हिंमत नव्हती. आणि ब्लॉगमध्ये काही ॲड नाही करू शकत कारण की आम्ही मोबाईलसुद्धा काढला नाही, कारण की चालायची हिंमत नव्हती आम्हाला. आम्ही कुठं होतो ते सुद्धा माहिती नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही बघू शकता गर्दी. तुम्हाला दाखवते गर्दी किती आहे. देवलाच्या बाहेर आल्यावर सुद्धा गर्दी बघा. पाणी कमी आहे, बंदच असतं. चल गाईज आम्ही देवलातून बाहेर आलेलो आहोत. इथं आम्ही मार्केट बघतोय. मार्केट बघा कसं मार्केट भरलेलं आहे, कारण आम्ही इथून काहीच घेणार नाही आहोत. नाही ऑप्शन नाही आहे. देव पण रस्त्यावर विकायला हो बघा रस्त्यावर देव रस्त्यावर विकायला आणलेले आहेत. विचार करा. शॉप नाही तशी, खायला पण काय घेतलेलं नाही. गाईज आम्ही महाकालेश्वरच्या मंदिरातून निघून आता या रिक्षात बसलो आणि या रिक्षामधून आम्ही आता आमच्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. गाईज जशी आपल्याकडे पायी दिंडी निघते तशीच या लोकांची पण पायी दिंडी निघते. ते त्यांचे कावड घेऊन पायी चालत महाकालेश्वरच्या दर्शनासाठी ते श्रावणी सोमवारमध्ये येतात. गाईज श्री महाकालेश्वर मंदिरच्या नंतर आम्ही दुसऱ्या ज्या मंदिरात आलेलो आहोत तो आहे रामाचा मंदिर. तुम्हाला मी दाखवते. आता आम्ही चाललेलो आहोत काल भैरव मंदिरमध्ये. उज्जैन मधला काल भैरव मोठा काल भैरव मंदिर आहे.
तिथे आम्ही चाललेलो आहोत. आम्ही राम मंदिरमधून निघलो आणि आता डायरेक्ट काल तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. येताना आम्हाला एकदम चिखलमधून यायला लागला. पाय एकदम असं ते सगळं रेबाटा झालेला होता. रेबाटा सगळ्यांचे पाय पाखलेले तुम्ही बघा. कसं घेतलं राजू राजू आहे का? गाईज आता काल भैरव मंदिर मधून निघून आम्ही आता गडकालिका माताच्या टेम्पलमध्ये चाललो. हा उज्जैनमधला एक शक्तिपीठ आहे आणि त्याच्यानंतर एक गणपती मंदिर आहे. तर आम्ही गणपती मंदिरात पण चाललेलो आहोत. आम्ही गणेश मंदिर जवळ पोहोच. Much later. गाईज आम्ही आलेलो आहोत आता मृतहरी गुफा द्वारमध्ये. आता बघूया तिथं काय आहे. आम्हाला नक्की माहिती नाही पण आम्हाला घेऊन आले त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. इथे बाजूला बघा तर नदी आहे. एकदम सायलेंट प्लेस, एकदम शांत आहे ठिकाण. एकदम भारी वाटते असा, एकदम पीसफुल जागा आहे. आता आतमध्ये गुफा आहे का काय आहे बघूया. ही बघा आमची रिक्षातली माणसं येतात. आता इथून गुफामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. इथूनच पाय इकडचं आर्किटेक्चर बघा. इथून चढा इथून यावरती पुन्हा. गाईज हा जो गुफा आहे हा गुफा पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये आहे आणि ह्या गुफेची व्हिडिओ खूप लांब झाली होती त्यामुळे मी ह्याच्यात ॲड नाही करत आहे. ही गुफेची सेपरेट व्हिडिओ एक चॅनलवर येणार आहे. नीलकंठेश्वर महादेव आहेत. आम्ही आता गुफामधून बाहेर आलेलो आहोत. इथं आहे एक मंदिर आहे, मस्त सुंदर मंदिर आहे. जगह छोड़ देना बेटा. चलो पीछे बैठ जाओ. इथे बघा काचमध्ये कसे देव लावलेले आहेत. हे सगळे नवनाथांचे रूप आहेत मला असं वाटते. हे 5 इथे बघा. इथं हे गुरु पण आहेत त्यांचे. हे 6 नाही, हे 7 आहे ना, 8. कालिका माता. हा मंदिर जो आहे तो खूप एकदम पीसफुल ठिकाणी आहे. एकदम शांतता आहे, कसला आवाज नाही, काय कटकट नाही, काय नाही. एकदम मस्त वाटते इथं.
ओम नमः शिवाय. गाईच संध्याकाळच्या टायमिंगची नदी बघा किती शांत आणि सुंदर होते. The next day. गाईच सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आता सगळे चहा नाश्ता केला आहे, चहा पिला आहे. आता सगळ्या आम्ही बॅगा इथे आमच्या बसमध्ये भरल्या आहेत आणि आता आम्ही निघलोत. आज सकाळी पाऊस आहे, जाम पाऊस आहे. बघूया आता पहिला ठिकाण कुठलं आहे. आता सगळी तुम्हीच पद्धतीने ती गेली 5-5 6 जण आहे. माझा भाऊ सांगायला करायला मंडळ द्यायचं भाऊ आमच्या आम्ही बॅगा निघून लवकर आम्ही बॅगा काढल्या मग ते गाईज आम्ही आलेलो आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला ओंकारेश्वरचा. आणि आता इथं नदी पण आहे, नर्मदा नदी, ती पण तुम्हाला दाखवते. आम्ही नदीवरच्या ब्रिजवरून चाललेलो आहोत. तुम्हाला ब्रिज दाखवते किती मोठा आहे. गाईज हा आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा देऊळ आणि देवळामध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे व्हिडिओ शूटिंगसुद्धा करायला भेटलेली नाही आहे. गाईज हा बघा, हा आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा गाभाऱ्यातला हा व्हिडिओ आहे. कंप्लीट 3.5 तास लाईनीला थांबल्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालेलो होतो आता शेगावला जायला. नाश्त्यासाठी थांबलेलो होतो MP च्या बॉर्डरवर. हे बघा आम्ही खाऊ खाण्या आणि झोपण्याशिवाय आम्हाला काही दिसतच नाही. गाईज आम्ही शेगावच्या भक्तनिवासमध्ये आहोत. हा भक्तनिवास खूप सुंदर आहे, तुम्हाला मी दाखवते काय काय आहे भक्तनिवासमध्ये. आता नाही दिसणार सकाळचीच बघा, स्वच्छता भरपूर आहे. हो जाम स्वच्छता आहे आणि इथं पॉलिसी पण बघा किती आहे, फॅसिलिटीज भरपूर आहे इथं आतमध्ये पार्किंगसाठी पण जागा आहे. हा इथं मध्ये एक शोपीस आहे. गाईज ॲक्च्युली हा भक्तनिवास खूप मोठा आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओमध्ये तर कॅप्चर होणारच नाही आणि रात्रीच्या टायमिंगला तेवढं दिसत नाही, पण सकाळच्या टायमिंगला खूप सुंदर दिसतो. मी तुम्हाला सकाळची व्हिडिओसुद्धा दाखवते यामध्ये. गाईज हा भक्तनिवास खूप सुंदर आहे आणि या निवासामध्ये आहे ना खूप फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. बाकीचं सकाळ गाईज आम्ही 10:30 वाजता शेगावला पोचलेलो आहोत. आम्ही रूम घेतल्या, आता रूममध्ये आम्ही सेटल झालो. आम्ही आता चाललेलो आहोत खाली जेवायला.